श्री दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील त्रिमूर्तीचे संयुक्त अवतार मानले जाणारे एक आदरणीय देवता आहेत. त्यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे मिश्र स्वरूप म्हटले जाते आणि आदिगुरु तसेच महान योगी म्हणूनही त्यांची ख्याती आहे. प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला त्यांच्या जन्मोत्सवाचा दिवस दत्त जयंती म्हणून भक्तिभावाने साजरा केला जातो. या पवित्र निमित्ताने आपण दत्तात्रेयांच्या जन्माची अद्भुत कथा अनुभवणार आहोत. श्री दत्तात्रेयांना अनेक भक्त परब्रह्म मानून आदरपूर्वक वंदतात आणि गुरु रूपाने त्यांची उपासना करतात. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात तसेच उत्तर भारतातील इतर प्रदेशात दत्त संप्रदायाचे असंख्य अनुयायी देखील आजही आढळतात. घनदाट अरण्याच्या सान्निध्यात महर्षी अत्री यांचा एक लहानसा आश्रम होता. तिथे निशब्द शांतता नांदत असे आणि परिसर सतत पवित्र मंत्रोच्चारांनी भारला जाई. आश्रमाच्या शेजारीच निर्मळ पाण्याचे एक सरोवर होते, ज्यात कमळांची सुंदर पुष्पे उमललेली असत. त्या सरोवरावर दररोज हरिणांचे कळप निशंक पाणी पिण्यास येत, तर मयूर आपला निळा पिसारा फुलवत आनंदाने नृत्य करत. आश्रमाच्या शांत आणि पवित्र वातावरणामुळे आसपासचे पशुपक्षी देखील त्या दाम्पत्याजवळ निर्धास्त राहत असत. महर्षी अत्री दिवस रात्र यज्ञ, जप आणि ध्यानधारणेत तल्लीन असत. त्यांच्या तपोबलाला साथ देत देवी अनुसूयाही कठोर व्रतांचे पालन करत होती. अत्री ऋषींची सेवा करणे, आश्रमाची स्वच्छता राखणे आणि वनातील पुष्पफळांनी देवाची पूजा करणे हे तिचे नित्यकर्म होते. ऋषी पत्नी म्हणून ती आदर्श आचरण करत होती. अतिथींचा सत्कार तर तिचा श्वास झाला होता. आश्रमात कोणीही भुकेला किंवा तहानलेला आला तरी अनुसूया माता त्याला अन्न पाणी दिल्याशिवाय कधीच पाठवित नसे. तिच्या या गुणी स्वभावामुळे संपूर्ण वनप्रदेशात तिचं नाव आदरानं घेतलं जात होतं. या तपस्वी दाम्पत्याच्या आयुष्यात एकच गोष्ट अपूर्ण होती, त्यांना संतती नव्हती. संतती नसल्यामुळे त्यांनी खचून न जाता अधिक श्रद्धेने परमेश्वराची आराधना करण्याचा मार्ग पत्करला. महर्षी अत्रींनी आपल्या आराध्य देवांसाठी कठोर तप करण्याचा निर्धार केला. दिवसेंदिवस ते उपवास करून पंचमहाभूतांच्या कठोर परीक्षा अंगावर घेत वृक्षाखाली ध्यानस्थ राहून त्रिमूर्तींचा जप करू लागले. देवी अनुसूयाही पतीला पूर्ण साथ देत होती. तिने देखील उपवास, प्रार्थना आणि सेवा करून आपल्या पतिव्रत्याच्या सामर्थ्याने त्या तपस्येला बळ दिले. त्यांच्या अपार भक्तीने आणि तपश्चर्याने अखेर साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश प्रसन्न झाले. अत्री अनुसूयाच्या तपस्येचं फळ मिळण्याची वेळ आता जवळ येत होती. त्यावेळेस स्वर्गलोकातही एक वेगळीच चर्चा रंगली होती. ब्रह्मदेवाची पत्नी देवी सरस्वती, भगवान विष्णूंची पत्नी लक्ष्मी आणि महादेवाची पत्नी पार्वती या तीनही देवी आपापल्या पातिव्रत्याबद्दल गर्वाने चर्चा करत होत्या. सरस्वती म्हणाली, मी माझ्या ब्रह्मदेवाची अखंड सेवा करून त्यांना प्रसन्न ठेवते. माझ्यासारखी पतिव्रता क्वचितच सापडेल. लक्ष्मी देवी उद्गारल्या, मी श्री विष्णूंना सर्वस्व अर्पून त्यांची मनोभावे भक्ती करते. माझ्या पतिप्रती निष्ठेची बरोबरी कोण करू शकेल? पार्वती हसत म्हणाली, माझे स्वामी महादेव स्वयं आदियोगी आहेत. त्यांच्या अर्धांगिनी म्हणून मी कैलास पर्वतावरील कठोर जीवन हसतमुखाने जगते. माझ्या पतिव्रतेला तोड नाही. अशा रीतीने प्रत्येकी आपल्या पतिव्रतेचे कौतुक सांगत होती. तीनही देवींचा समज होता की त्रिभुवनातील सर्व स्त्रियांमध्ये त्यांच्यापेक्षा शुद्ध पतिव्रता कोणीही नाही. एवढ्यात देवर्षी नारद तिथं आले. त्या गर्विष्ठ संभाषणाने त्यांच्या ओठांवर एक हलकं मिश्किल स्मित झळकलं. या अहंकाराला थोडी उत्तेजना देऊया असा विचार त्यांच्या मनात आला. नारायण नारायण असा जप करत त्यांनी त्या देवतांजवळ येऊन नमस्कार केला. गप्पांच्या ओघात त्यांनी हसत विचारलं, देवींनो, तुम्हाला खरंच वाटतं का की जगात तुमच्यापेक्षा श्रेष्ठ पतिव्रता कोणीही नाही? मग मृत्यू लोकातील अत्री ऋषींची पत्नी अनुसूयेबद्दल आपल्याला माहिती आहे का? नारदांच्या या सूचक प्रश्नाने तिघींना एकदम आश्चर्याचा धक्का बसला. सरस्वती आणि लक्ष्मी भुवया उंचावून एकमेकींकडे पाहू लागल्या. अनुसूया, ती कोण? सरस्वतीनं आश्चर्यानं कुजबुजली. लक्ष्मी नारद मुनीकडे पाहून म्हणाली, आपण पृथ्वीवरील कोणाच्या पतिव्रतेची गोष्ट सांगत आहात? पार्वतीच्या कपाळावर आठ्या पडल्या. नारदांनी हसत सांगितलं, अनुसूया ही पृथ्वीवरील एक महान ऋषीपत्नी आहे. तिच्या पातिव्रत्याची कीर्ती चारही दिशांना पसरली आहे.
तिच्या सतीत्वापुढे इतर सर्वांचे तेज फिके पडते असं लोक म्हणतात. मी स्वतः त्रिलोकी भ्रमण केले, पण माता अनुसूयासारखी पतिव्रता अन्यत्र पाहिली नाही. हे ऐकताच तीनही देवींच्या मनात स्पर्धेची ठिणगी पडली. त्याबरोबर देवी सरस्वती संतापाने ब्रह्मदेवांकडे गेली आणि उद्धटपणे म्हणाली, स्वामी ऐकलत का? मृत्यूलोकात कोणीतरी आपल्या सतीत्वामुळे आमच्यापेक्षा मोठी पतिव्रता मानली जाते म्हणे. हे आम्हाला सहन होणार नाही. लक्ष्मी देवीने श्री विष्णूंच्या चरणांशी हात जोडले आणि व्यथित होऊन म्हणाली, नाथ, आम्ही तिघींनी आपल्या पतींना सर्वस्व अर्पण केलं आहे. मग आमच्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ पतिव्रता असू शकते का? आपणच काहीतरी करायला हवे. पार्वतीने महादेवांचा हात धरला आणि हट्टाने म्हणाली, हे महेश, आम्ही आपल्या पत्नी धर्माची सर्व कर्तव्ये प्रामाणिकपणे पाळतो. आता त्या अनुसूया नावाच्या स्त्रीची परीक्षा घेतल्याविना मला स्वस्थता लाभणार नाही. त्रिमूर्तींनी सुरुवातीला देवतांच्या या आग्रहाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. विष्णूंनी समजावले, अनुसूया महान सत्स्वभावी स्त्री आहे. उगीच तिची परीक्षा घेणे उचित नाही. महादेव हळूच म्हणाले, देवीओ, हा अहंकार सोडा. भक्तांची परीक्षा घेणं हे योग्य नाही. ब्रह्मदेवांनीही शांत शब्दात समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तीनही देवी आपल्या मागणीवर ठाम राहिल्या. शेवटी त्रिमूर्ती एकमेकांकडे पाहून मान हलवू लागले. ठीक आहे, ब्रह्मदेव म्हणाले, जर सर्वांचा आग्रह आहे तर आम्ही पृथ्वीवर जाऊन स्वतः पाहू की अनुसूया किती महान पतिव्रता आहे. अखेर त्रिमूर्तींनी पृथ्वीवर जाऊन ऋषीपत्नी अनुसूयेची परीक्षा घ्यायचे निश्चित केले. काही दिवसांनी दुपारी उन्हाची काहिली पसरली होती. आश्रमातील पशुपक्षीही झाडांच्या गर्द छायेत निवांत झाले होते. त्याचवेळी अत्री ऋषींच्या आश्रमाच्या द्वारात 3 तपस्वी साधू येऊन उभे राहिले. त्रिमूर्तींनीच मानवाचे वेश धारण केले होते. साधी भगवी वस्त्रे, हातात कमंडल आणि चेहऱ्यावर थकवा असूनही त्यांच्या मुखावर एक अद्भुत तेज होते, जे पाहताच अनुसूयाला जाणवले. अर्थातच त्यांनी आपली खरी ओळख लपवली होती. क्षणभर अनुसूयाच्या मनात विचार आला की या अपरिचित अतिथींचं आगमन कसे झाले असावे, पण लगेचच तिने मनातल्या शंकेला बाजूला सारले. पाहुणे दारी आल्यावर त्यांचे स्वागत करणे हेच तिचे कर्तव्य होते. तिने तत्परतेने आश्रमाच्या अंगणात येऊन त्या साधूंसमोर नम्रतापूर्वक हात जोडले. पाण्याने त्यांच्या चरणांचा अभिषेक केला आणि त्यांच्या स्वागतार्थ आसन अंथरले. आश्रमाला पावन केलंत आपण, ती आदराने म्हणाली. कृपया आत या आणि विश्रांती घ्या. देवी अनुसूयाच्या मनातील आनंद तिच्या डोळ्यात चमकत होता. आश्रमात आत आल्यावर साधूंनी आसन ग्रहण केले. देवी अनुसूयेने त्यांना वनातून गोळा केलेली कंदमुळे, फल, फुले आणि स्वच्छ जल अर्पण केले. ती विनम्रतेने म्हणाली, आज माझं परमभाग्य असे सिद्ध पुरुष माझ्या द्वारी आले आहेत. कृपा करून हे अल्पस्थळ प्रसादी स्वीकारा. तिन्ही पाहुणे निःशब्दपणे तिच्याकडे पाहत होते. काही क्षणांनी त्यांनी एकमेकांकडे पाहून मंद स्मित केलं. क्षणभर शांततेनंतर त्या 3 पैकी एक जण म्हणाला, आम्ही तुझ्या हातचं अन्न नक्कीच ग्रहण करू, पण त्यापूर्वी एक अट पूर्ण झाली पाहिजे. दुसऱ्याने पुढे सांगितले, तू आम्हाला भोजन वाढायला तयार असशील तर तुला तुझे सर्व वस्त्र उतरवून आम्हाला वाढावे लागेल. आम्हाला तू तुझ्या नग्न रूपात जेवू घालावसं. तिसरा अतिथी खाली मान घालून मंदस्मित करत होता. ही लाजीरवाणी आणि अनाकलनीय मागणी ऐकून अनुसूया थबकली. तिच्या चेहऱ्यावर काही क्षण अजिबात विश्वास बसत नसल्याचे भाव दिसले. अनुसूयेच्या मनात विचारांचं वादळ उठलं. आतिथ्य धर्म पाळावा की पतिव्रत धर्माची मर्यादा राखावी, हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. तिला आपल्या विवाहवेळी केलेला संकल्प आठवला. पती व्यतिरिक्त ती कधीही इतर पुरुषांसमोर आपल्या शीलाचा भंग होईल असे वागणार नाही, असा तिनं घट्ट निश्चय केला होता. आज तिच्या त्या संकल्पाचीच कठोर परीक्षा समोर आली होती. कदाचित माझी कसोटी पाहण्यासाठीच ईश्वरानं हा प्रसंग पाठवला असावा. तिनं मनाशी विचार केला. तिनं मनातल्या मनात नारायण आणि आपल्या पतीचे स्मरण केले. त्या स्मरणानं तिच्या अंतरात्म्यात धैर्य संचारले आणि तिच्या चेहऱ्यावर तेज चमकले. काही क्षणांनी अनुसूया माता पूर्ण शांत झाली. तिने धीरोदात्त स्वरात अतिथींना उत्तर दिले, जसं आपण म्हणता तसंच होईल. ती भूमीवर स्थिर उभी राहून डोळे मिटून ध्यानस्थ झाली. मनोमन ती प्रार्थना करू लागली, जर माझ्या अंगी खऱ्या अर्थाने पातिव्रत्याचं बळ असेल तर हे 3ही अतिथी लहान बालकं होवोत. या शब्दांचा उच्चार होताच आश्चर्यकारक चमत्कार घडला. त्या 3 साधूंच्या देहाभोवती तेजोवलय चमकलं आणि पाहता पाहता ते तिघेही अदृश्य झाले. त्यांच्या जागी 3 गोंडस 6 महिन्यांचे बाळ जमिनीवर बसले होते आणि अचानक त्यांनी मोठ्यानं रडायला सुरुवात केली. क्षणभर आश्रमात नीरव शांतता पसरली.
लगेचच बाळांच्या रडण्याचा आवाज पाहून अनुसूया मातेचं मातृत्व जागं झालं. तिने तात्काळ तिन्ही बाळांना आपल्या मांडीवर उचलून घेतले. असं रडू नका बाळांनो, आई आहे ना इथे, ती प्रेम भरानं म्हणाली. तिने गोशाळेतून पटकन थोडं ताजं दूध आणलं आणि आपल्या हातांनी एकामागून एक त्या बालकांना दूध पाजलं. दूध प्यायल्यावर बाळांच्या चेहऱ्यांवर समाधान फुललं. अनुसूया माता त्यांना एक सौम्य अंगाई गीत गुणगुणत थोपटू लागली आणि लवकरच ती तीनही बालकं गार झोपी गेली. मग तिने प्रेमानं त्यांना एका पाळण्यात झोपवून ठेवले. दरम्यान काही तास उलटून गेले तरी ब्रह्मा, विष्णू आणि महेश देव परतलेच नाहीत. हे लक्षात येताच स्वर्गात खळबळ उडाली. आपल्या पतींचा पत्ता लागेना हे पाहून सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती चिंताग्रस्त झाल्या. त्या व्याकुळ होऊन देवसभेत येरसारा घालू लागल्या. तेवढ्यात नारद मुनी तिथे आले. परिस्थितीचा अंदाज घेत त्यांनी हलकेच स्मित केले आणि म्हणाले, देवी हो, आपण ज्यांची वाट पाहत आहात ते सुखरूप आहेत. काळजी सोडा. सध्या ते पृथ्वीवर एका महान सतीच्या पाळण्यात आराम करतायत. हे ऐकताच तिन्ही देव्या चकित झाल्या. आपल्या हट्टामुळे काय घडलं असेल याची कल्पना येताच त्या लाजलेही. आता आपण त्वरित पृथ्वीवर जाऊन त्या महान तपस्विनीची क्षमा मागितली पाहिजे, असा सल्ला नारद मुनींनी दिला. क्षणाचा विलंब न लावता त्या तिघी पृथ्वीवर जायला निघाल्या. काही क्षणातच सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती अत्रे ऋषींच्या आश्रमात प्रकट झाल्या. त्या थेट देवी अनुसूयेच्या चरणांशी नतमस्तक झाल्या. स्वतःचे अपराध त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. मग हात जोडून विनवू लागल्या, हे महान पतिव्रता देवी, आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली आहे. आमच्या अहंकारामुळे आम्ही आपल्या सतीत्वाची परीक्षा घेण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला. त्याची शिक्षेस्वरूप आमचे पती आपण आम्हाला बाळरूपात दाखवले आहेत. कृपा करून आता त्यांना पुन्हा त्यांच्या देवस्वरूपात आणा आणि आम्हा अपराधिणींना क्षमा करा. अनुसूया मातेने देवींची विनवणी शांतपणे ऐकून घेतली. ती सौम्यपणे हसली आणि प्रेमपूर्वक म्हणाली, देवीओ, आपण मला माता म्हणता ही आपली मोठी कृपा, पण खरे तर आपण सर्व स्वयं देवपत्नी आहात. मी फक्त माझा आतिथ्य धर्म निभावला. तिने पाळण्यातल्या बालकांकडे बघितले आणि पुढे म्हणाली, ही निष्पाप बालकच आपल्या स्वामींच्या रूपात आहेत, हे मला माहीत आहे. मी त्यांना लगेचच पूर्ववत करते. असं म्हणून तिने मनात ध्यान केलं. आपल्या पतिव्रताच्या तेजाने तिने त्या तीनही बालकांना पुन्हा देवस्वरूप दिलं. काही क्षणातच दिव्य प्रकाश आश्रमात पसरला आणि त्या प्रकाशातून ब्रह्मा, विष्णू आणि महेश आपल्या मूळ रूपात प्रकट झाले. स्वामींना पुन्हा देवस्वरूपात पाहून सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू तरळले. त्रिमूर्ती समोर महर्षी अत्री आणि देवी अनुसूया विनम्रपणे उभे होते. देवी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती आपल्या पतींच्या मागे आदराने उभ्या राहिल्या. काही काळ सर्वजण निशब्द राहिले. नंतर ब्रह्मदेव पुढे येऊन अनुसूयाला प्रणाम करून म्हणाले, हे साध्वी माता, आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने आम्हा त्रिमूर्तींना अद्वितीय अशी अनुभूती दिलीत. आपण खरंच धरित्रीवरील धर्माचा आधार आहात. आपलं नाव युगानुयुगांपर्यंत मोठ्या आदराने घेतले जाईल. विष्णू यांनी हात जोडून पुढे म्हटलं, देवी अनुसूया, आपल्यासारख्या नारींच्या सतीत्वामुळेच पृथ्वीवर धर्म टिकून आहे. आपण आम्हाला मातेसम प्रेम दिलत, त्याबद्दल आम्ही ऋणी राहू. महादेव हसले आणि उद्गारले, पतिव्रत धर्माची महान शक्ती आम्ही आज आपल्या कृपेने प्रत्यक्ष अनुभवली. आपण आदर्श स्त्रीत्वाचं मूर्तिमंत प्रतीक आहात. तीनही देव आनंदाने उजळलेल्या मुखाने एकत्र म्हणाले, देवी अनुसूये, आपल्या सेवाभक्तीने संतुष्ट होऊन आम्ही तुम्हाला वरदान देऊ इच्छितो. मागा, तुम्हाला जे हवं ते वरदान आम्ही देऊ. महर्षी अत्री आणि देवी अनुसूया दोघांनीही त्रिमूर्तींना वंदन केले. अनुसूया मातेने नम्र स्वरात उत्तर दिले, प्रभो, जर मी खरंच आपल्या कृपादृष्टीस पात्र ठरले असेन तर आपली इतकीच कृपा मला व्हावी की आपले तिन्ही अंश आम्हाला पुत्ररूपाने लाभावेत. तिची मागणी ऐकताच त्रिमूर्तीत क्षणभर सुखद आश्चर्य दाटून आलं आणि नंतर ते समाधानानं हसले. तथास्तु असा आशीर्वादाचा घोष करीत त्यांनी तिची इच्छा पूर्ण केली. त्या क्षणी तेजपुंज रूप धारण करून ब्रह्मा, विष्णू आणि महेश स्वगर्लोकी निघून गेले. देवी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वतीही आपल्या पतिदेवांच्या मागोमाग परतल्या. आश्रमात पूर्ववत शांतता पसरली तशी महर्षी अत्रींनी आपल्या पत्नींकडे प्रेमाने पाहिले. तुझ्या सतीत्वाच्या बलाने आज देवांना देखील नमावं लागलं, त्यांनी गौरवभराने म्हटलं. त्यांच्या डोळ्यात अभिमान आणि आनंदाश्रू तरळले.
त्यांनी अनुसूयेच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवला. त्या दोघांच्या हृदयात परम आनंद भरून आला. पुढील काही दिवसात या अद्भुत घटनेची चर्चा सर्वत्र पसरली. स्वयं नारद मुनींनीच देवलोकात आणि पृथ्वी तलावर ह्या चमत्काराची वार्ता प्रसृत केली. अत्रि ऋषींच्या आश्रमाचे स्थळ आता पवित्र तीर्थक्षेत्र बनले. दूर दूरचे ऋषी, साधू आणि गृहस्थ या स्थानाला भेट देऊन माता अनुसूयेच्या पतिव्रतेचे गुणगान गाऊ लागले. यानंतर काही काळाने त्या वरदानाची फलश्रुती मिळाली. माता अनुसूयेच्या पोटी एक नव्हे तर तब्बल 3 तेजस्वी पुत्रांनी जन्म घेतला. पहिला पुत्र ब्रह्मदेवाच्या अंशातून जन्मला. त्याचे नाव चंद्र ठेवण्यात आले आणि तो पुढे चंद्रदेव म्हणून पूजला गेला. दुसरा पुत्र भगवान शंकरांच्या अंशातून अवतरला. त्या बालकाचे नाव दुर्वासा ठेवण्यात आले आणि तो पुढे महान तापस ऋषी दुर्वासा म्हणून ख्यातकीर्त झाला. तिसरा पुत्र स्वयं भगवान विष्णूंच्या अंशातून जन्मला. हाच बालक पुढे श्री दत्तात्रेय नावाने जगप्रसिद्ध झाला. जन्मानंतर अत्रि आणि अनुसूया यांनी विधीपूर्वक त्या 3ही बाळांचे नामकरण संस्कार केले. संपूर्ण आश्रम परिसर आनंदोत्सवाने दणाणून गेला. ऋषी, मुनी, देवगण आणि प्रजाजन या दिव्य जन्मांना साक्षी होते. त्या दाम्पत्याचा आनंद गगनात मावेना. त्रिमूर्तींच्या मिलनातून प्रकट झालेल्या या दत्त अवताराने पुढे जाऊन आदिगुरु आणि योगेश्वर म्हणून ख्याती मिळवली. श्री दत्तात्रेयांना त्रिमूर्तींच्या एकत्रित शक्तीचे प्रतीक मानून दत्तगुरु असेही म्हणतात. मार्गशीर्ष पौर्णिमेचा शुभ दिवस, ज्या दिवशी दत्तप्रभू अवतरले, तो दिवस दरवर्षी श्री दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. आजही या दिवसात लाखो भक्त उपवास, पूजा आणि नामस्मरण करून दत्तप्रभूंचा जन्मोत्सव उत्साहाने साजरा करतात. श्री दत्तात्रेयांचा परंपरागत विग्रह 3 मुखांनी आणि 6 भुजांनी युक्त असतो. त्यांच्या निकट 4 श्वान उभे असतात, जे 4 वेदांचे प्रतीक मानले जातात. तसेच त्यांच्या मागे कामधेनू गोमाता उभी असते. या रूपातून दत्तात्रेयांना पूर्ण ब्रह्माचे स्वरूप मानले गेले आहे. दत्तात्रेयांच्या जन्मावेळी साक्षात स्वर्गातून पुष्पवृष्टी झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. माता अनुसूयेच्या अद्वितीय पतिव्रतेमुळेच त्रिमूर्तींचे सम्मिलित अवतार पृथ्वीवर प्रकट झाले. या कथेतून आपल्याला श्रद्धा, निष्ठा आणि नम्रतेचे मोल उमजते. हीच या कथेची शिकवण आहे. पतिव्रता धर्माच्या शक्तीपुढे देवांनाही नतमस्तक व्हावे लागते, हे या कथेतून प्रत्ययास येते. अशी ही श्री दत्तात्रेय जन्मकथेची रोमांचक कहाणी माता अनुसूयेच्या चरित्रातील पातिव्रत्याच्या महिम्याची आणि त्रिमूर्तींच्या अद्भुत लीलेची साक्ष देणारी. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आवर्जून कळवा आणि अशा आणखीन कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.